राम समर्थ. प्रथम सद्गुरूंना त्रिवार वंदन. सकल संत विचार मंच यांच्या विद्यमाने आणि पिताश्री परिवार पुणे यांच्या सहकार्याने आयोजित व्याख्यानमालेत उपस्थित सर्व श्रेष्ठ, ज्येष्ठ आणि प्रज्ञावंत आचार्यांना वंदन. सर्व जिज्ञासू मित्रमैत्रिणी, बंधू भगिनी आणि भगवत रूप श्रोत्यांना सादर प्रणाम. प्राचीन आणि अर्वाचीन संप्रदाय या विषयाअंतर्गत माझा विषय आज आहे इस्कॉन हा पंथ. इस्कॉन हा पंथ म्हणा, संप्रदाय किंवा संघ असंही त्याला म्हणता येईल. विषय अर्वाचीन संप्रदायाचा किंवा सर्वांना माहीत असलेला असाच आहे, ऐकलेला आहे, पाहिलेला आहे असाच आहे आणि तो भक्ती विषयाचा आहे. इस्कॉन या भक्तिमार्गीयांचा आराध्य दैवत आहे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांना श्लोकरूप वंदन करून यथामती विषय मांडण्याचा मी प्रयत्न करते. वसुदेव सुतं देव कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. खरोखर आजच्या भौतिक जगातील सुखात आणि दुःखात आकंठ बुडून आणि पण हताश झालेल्या मानवाला भगवद्गीतेच्या रूपाने परमोच्च आनंदाचा मार्गच दाखवणारा भगवंत म्हणजे एकमेव श्रीकृष्ण. जो समाधान आणि कर्तव्याचा योग्य मार्गही दाखवतो तोच गुरु. भाग्यशाली अशा आपल्या भारत देशात द्वापार युगात म्हणजेच 5,500 वर्षापूर्वी जन्म घेऊन दुष्टांचा नाश आणि सुष्टांचं रक्षण करून त्यांनी भगवद्गीतेतील या श्लोकातून भक्तांना ग्वाही दिली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हेच कार्य पुढे नेण्यासाठी अनेक भक्तांचा अंशावताराने जन्मही झाला. आता या ठिकाणी एक दासबोधाची ओवी आठवते, ती अशी: जे कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश, धर्मस्थापनेचा हव्यास तेथेची वसे. ही ओवी देखील असाच सद्भक्त आणि संतांचा परिचय करून देणारी आहे. कारण इसवी सन 8व्या शतकापासून भारतावर अनंत परकीय आक्रमण झाली आणि हिंदू सनातन धर्म नष्ट करण्याचा अखंड प्रयत्न सर्व आक्रांतांनी केलं. पण हिंदू धर्म, सनातन धर्म आणि संस्कृती ही अक्षुण्य राहिली ती या संप्रदाय आणि अनेक पंथांमुळे. भक्ती, ज्ञान, वैराग्याचा गाभा असलेल्या व संप्रदाय या पंथांनी आत्मोन्नतीचा राजमार्ग जनसामान्यांसाठी खुला केला. भारतातील थोर आचार्यांनी व दार्शनिक ज्ञानवंतांनी दर्शनशास्त्राच्या माध्यमातून मानवी जीवनाचं सूक्ष्म चिंतन केलं. पण हा मार्ग आत्मज्ञानाचा होता, अवघड होता. तर अशा वेळी इसवी सन 6व्या ते 9व्या शतकात दक्षिण भारतात काही अळवार संतांच्या रूपाने ही भक्तीची लाट उसळली. आता अळवार म्हणजे काय, तर भक्ती आंदोलनाचे जन्मदाते मानले जातात किंवा एकरूप, देवाशी एकरूप झालेले असे भक्त. भक्तीचा आश्रय केलेले संत खऱ्या अर्थाने लोकांना पथप्रदर्शकच ठरले. आता शैव, वैष्णव, नाथ, दत्त, शाक्त, राम, निर्गुणी असे अनेक संप्रदाय उदयास आले. या संतांमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र वर्णातील न्हावी, शिंपी, चांभार, कोळी, माळी, कुंभार, लोहार, महार, कोष्टी आणि अशा अनेक जातीपातीतील संत होते. हे संप्रदाय किंवा पंथ भक्तिरसात आकंठ बुडालेले होते. पंथ आणि संप्रदाय यांच्या अनेकांनी याआधीही व्याख्या केलेल्या आहेत, सांगितल्या आहेत. पण विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर काय म्हणतात, त्यांच्या संप्रदाय या खंडात त्यांनी असं सांगितलं आहे की सनातन धर्माला प्रमाण मानून आस्तिक्य भावाने ज्या संघटना निर्माण झाल्या त्यांना संप्रदाय हे नाव मिळालं. तर उपास्य देवतेपेक्षा जिथे प्रवर्तक अधिक प्रबळ झाले त्या संघटनेला पंथ असं नाव मिळालं. अर्थात आपल्या इच्छित साध्यापर्यंत पोहोचवणारा पथ तो पंथ. संप्रदाय आणि पंथ यामधील रेषा तशी धुसरच आहे.
उदाहरणार्थ वारकरी हा संप्रदाय आहे, तर कबीराचा पंथ आहे. आता जाणून घेऊया इस्कॉन म्हणजे काय आहे. इस्कॉन हा संप्रदाय आहे की पंथ आहे की त्याला आणखीन काही नावं आहेत. इस्कॉन म्हणजे त्याचं स्पेलिंग असं आहे ISKCON, म्हणजेच इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस. या इंग्रजी शब्दाचं लघुरूप म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे, ते म्हणजे इस्कॉन. इस्कॉन ही एक चळवळ आहे, आंदोलन पण आहे, त्याला आंदोलन पण म्हणता येईल. आणि असा त्याचा धागा मात्र वैष्णव संप्रदायाशी जोडलेला आहे. किंबहुना असं म्हणता येईल त्याचं बीज हे गौडीय वैष्णव अशा चैतन्य महाप्रभूंच्या संप्रदायातील कृष्ण भक्तीत रुजलेलं आहे. तसं बघितलं तर रामानुज, वल्लभाचार्य, मध्वाचार्य आणि चैतन्य महाप्रभू हे वैष्णव संप्रदायच आहेत. पण कालांतराने उपास्य दैवत, उपासना यात थोडंफार त्यात भेद झाले. आणि उपास्य दैवत म्हणजे विष्णू, राम आणि कृष्ण हे मात्र त्यांचे आराध्य दैवत राहिले. त्यापैकी कृष्ण भक्ती करणारा पंथ हा कृष्ण चैतन्य महाप्रभूंचा, किंबहुना चैतन्य महाप्रभूंनाच त्यांनी कलियुगातील कृष्णावतार मानलं आहे. आता हे चैतन्य महाप्रभू कोण होते आणि पुढे आलेल्या इस्कॉन या संघटनेशी त्यांचा काय संबंध, हे जाणून घ्यायला हवं. म्हणून आपल्याला त्याकरता 5-6 शतकं मागे जायला हवं. बंगालमधील थोर वैष्णव संत आणि चैतन्य संप्रदायाचे संस्थापक, मधुरा भक्तीचा मुकुटमणी म्हणजे चैतन्य महाप्रभू, यांनाच गौरांग किंवा निमाई असं म्हणतात. बंगाल या प्रांताची फोड आपण शब्दशः केली तर वंग अधिक अधिक आल. वंग म्हणजे पूर्वेकडील प्रदेश आणि आल म्हणजे त्याच्या दक्षिणेकडे असलेल्या टेकड्या, ज्या पूर प्रतिबंधासाठी ओळखल्या जातात. याच प्रांताला गौड नावानेही ओळखतात. असे हे गौड बंगालचे संत चैतन्य यांच्या भक्तिलाठेने सगळा बंगाल भक्तिदारेत भिजून निघाला. आता आपल्या मराठी भाषेत देखील गौड बंगाल हा विशेष शब्द आला आहे. कदाचित त्या काळी म्हणजे 15व्या शतकात तेथे तांत्रिक उपासना, मध्य मांसाचा वामाचार पसरला होता. आणि तांत्रिक म्हणजे म्हटलं की रहस्यमय असं काहीतरी आपल्याला वाटतं, म्हणूनही हा शब्द रूढ झाला असावा, प्रचलित झाला असा. त्या काळी मुसलमानांच्या आक्रमणाने धर्म केवळ कर्मठ, कर्मकांड, पंडितांच्या शुष्क अशा चर्चा, वादविवाद यामुळे भ्रष्ट झाला होता. ईश्वर श्रद्धा, भक्तीचा ओलावा नष्ट होत आला होता. अशाच वेळी पंडित जगन्नाथ मिश्र यांची प्रार्थना करुणाकराने ऐकली आणि साक्षात कृष्णाचा अंशावतार बंगालमधील नवद्वीप प्रांतातील मायापूर या शहरात अवतरण झाला. आताचा नाडिया जिल्हा 4 फेब्रुवारी 1486 साली त्यांचा जन्म झाला. तप्त गौरवर्णामुळे त्यांना गौरांग हे नाव पडलं. लहानपणापासूनच कृष्णलीला दाखवून त्यांनी अनेकांना अचंबित केलं. आई वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी 2 लग्नही केलीत. पण तरीही त्यांना संसारात काही मन रमेना. त्यांना वैराग्य प्राप्त झालं आणि त्यांनी संन्यास घेतला. अष्टसात्विक भाव जागृत होऊन त्यांच्या व्यक्तिमत्वातून कृष्ण आणि राधा असे दोन्ही भाव प्रगट होऊ लागले. कृष्णलीलांचे माहेरघर वृंदावन येथे त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं, दक्षिण यात्राही केली आणि शेवटची काही वर्ष जगन्नाथपुरी येथे त्यांचे श्रीकृष्ण मिलन जगन्नाथ मंदिरातील मूर्तीतच झाले असं कथा आहे. त्यांनी विशेष लेखन केलं नाही, तरी संकीर्तन आणि नृत्य यामधून लोकांमध्ये भावभक्ती जागृत केली. त्यांनी स्थापन केलेल्या वैष्णव संप्रदायाला अचिंत्य भेदाभेदवाद किंवा एकेश्वरवाद असंही नाव मिळालं. हा मार्ग कृष्णाच्या लीला आणि मधुरा भक्तीचा आहे. कृष्णालाच त्यांनी परब्रह्म, परमात्मा मानलं आहे. शंकराचार्यांच्या केवलाद्वैताने देखील ज्याचे वर्णन निर्गुण परब्रह्म असं केलं आहे, ते निर्गुण ब्रह्म म्हणजे देखील ते कृष्णालाच मानतात. कृष्ण रूपच अंतिम सत्य,
वैविध्याने भरलेले जगतही कृष्ण आहे, असे यांचं मत आहे. आणि गीतेतील पुढील श्लोक त्यांनी प्रमाण मानला आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेवच. गीतेतल्या 9व्या अध्यायातील हा श्लोक म्हणजेच सर्व जगाचा धाता, धारण, पोषण करणारा हा, कर्माचे फल देणारा आणि तसेच पिता, माता, पितामह मीच आहे. जाणण्यायोग्य पवित्र ओंकारही मीच आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. महर्षी नारदांनी सांगितलेल्या कांताभावातील राधा आणि गोपी यांनी केलेली भक्ती उपासना चैतन्य संप्रदायाने पुढे नेली. श्रीमद भागवत आणि श्रीमद भगवद्गीता असे जे उपनिषदांचे सार आणि तत्वज्ञानाचे सार आहे, हेच यांचे प्रमाण ग्रंथ. हिंदू धर्म संस्कृतीमध्येही हे दोन्ही ग्रंथ चरमबिंदू आहेत. या ग्रंथाचे श्रवण, पठण आणि मनन करणाऱ्याला निसंशय मुक्ती प्राप्त होते, असे याचं महात्म्य आहे. आणि याच विचारांनी भक्तीने प्रेरित झालेल्या कृष्ण भक्तीत नाहून निघालेल्या अभय चरण डे म्हणजेच एसी भक्ती वेदांत श्रील प्रभुपाद स्वामी यांनी कृष्ण संकीर्तन कार्याची किंवा कृष्ण भावना जागवण्याची, जागृत करण्याची सद्गुरूंच्या आज्ञेने इस्कॉन या पंथाची स्थापना केली. 13 जुलै 1966 येथे मध्ये सातासमुद्रापार न्यूयॉर्क येथे त्यांनी ही इस्कॉन संस्था किंवा पंथ म्हणून स्थापन केली. कृष्ण भक्तीची ज्योत त्यांनी पाश्चात्य अशा हृदयात, तरुण तरुणींच्या हृदयात जागृत केली आणि भक्तिपंथाचा अवलंब केलेली ही एक चळवळ आणि किंवा मुव्हमेंट असंच त्याला सुरुवातीला नाव दिलं. हरे कृष्ण हरे राम संस्था म्हणूनही तेव्हा त्या काळी ती प्रसिद्ध होती. कृष्ण भावना जागृत करण्याचं व्रत त्यांनी का घेतलं असावं किंवा त्यांना कृष्णच इतका प्रिय का, तर याचं कारण आपण असं सांगू शकू की वैदिक कालखंडातील निर्गुण भक्ती पुराण काळात सगुण भक्तीत पालटली आणि यज्ञाचं प्रतीक म्हणजे सगुण मूर्ती आणि मंदिरात त्याचं रूपांतर झालं. सगुण उपासना निर्गुण उपासनेहून थोडी सुलभ आहे असं वाटतं, म्हणूनच उपासनेचे अनुयायी वाढले आणि सगुण भक्तीच्या विकासाचा उत्कर्ष बिंदू म्हणजे भगवान श्रीकृष्ण होय. कारण ते पुरुषोत्तम आहेत, पूर्णावतार आहेत. त्यांच्या चरित्राची मोहिनी आचार्य, संत आणि भक्त अशा सर्वांनाच पडली. त्यांच्या चरित्रातील प्रत्येक टप्प्यावरच्या लीला भारतीयांनाच नव्हे तर तर जगभरातील अनेक धर्मातील लोकांना लोभावून, मोहावून आणि वेडावून टाकणाऱ्या असल्या तरी त्या मार्गदर्शकही तेवढ्याच आहेत. विष्णूचा अवतार म्हणजेच हा शुद्ध सत्वगुणी अवतार असल्यामुळे वैष्णव आचार्यांना तो अत्यंत प्रिय झाला. तर आदि शंकरांसारख्या अद्वैतवाद्यांनीही त्यांना बंधून अनेक स्तोत्रांची निर्मिती केली. भज गोविंदम, कृष्णाष्टक आणि वल्लभाचार्यांचं मधुराष्टक फारच गोड आहे. महर्षी व्यासांनीही 17 पुराणं लिहिली आणि त्याच्यानंतरही त्यांना समाधान वाटलं नाही. म्हणून महर्षी नारदांच्या आज्ञेनुसार त्यांनी भागवत पुराणाची रचना केली. जगात ज्यातील दशमस्कंदात फक्त श्रीकृष्ण लीलांचं वर्णन आहे, त्यामुळे हे पुराण देखील भक्तीचा महासागरच ठरलं. तत्वज्ञानाचा महाप्राण म्हणजे कृष्णांनी अर्जुनाला उपदेश केलेली गीता, भगवद्गीता, श्रीमद भागवत ग्रंथ, चैतन्य चरितामृत आणि चैतन्य भागवत हे ग्रंथ त्यांचे इस्कॉनचे प्रमाण ग्रंथ मानले गेले आहेत. या सर्व ग्रंथात भक्तियोग परिपूर्ण भरलेला आहे. अशा भक्ती ग्रंथांचा किंवा कृष्ण भक्तीचा प्रचार प्रभुपाद स्वामींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केला, तेही पाश्चात्य देशांमध्ये प्रथम केला. म्हणूनच त्यांना भारताचे आधुनिक आध्यात्मिक राजदूत असं म्हटलं गेलंय. यामागची प्रेरणा त्यांना कशी मिळाली आणि कुठून मिळाली यासाठी त्यांच्या चरित्राचाही थोडा आपल्याला अभ्यास करायला हवा. श्रील प्रभुपाद म्हणजेच अभय चरण डे
त्यांचा जन्म कलकत्ता येथे 1 सप्टेंबर 1896 साली झाला. त्यांचे वडील गौरमोहन डे आणि आई रजनी देवी. वडील हे कापडाचे व्यापारी होते. बंगाली रिवाजाप्रमाणे त्यांच्या आईवडिलांनी जेव्हा त्यांची पत्रिका ते लहान असताना ज्योतिषाला दाखवली, तेव्हा त्यातील शुभयोग ऐकून तर आईवडिलांना अत्यानंद झाला. ज्योतिषाने ठामपणे भाकीत केलं होतं की हा मुलगा 70 वर्षाचा होईल तेव्हा तो सातासमुद्रापलीकडे जाऊन एक थोर धर्मवेत्ता म्हणून मान्यता पावेल आणि अनेक मंदिरांची स्थापना करेल. 155 हॅरिसन रोड, कलकत्ता इथं राहणारे गौरमोहन डे अत्यंत भाविक वृत्तीचे शुद्ध वैष्णव होते. त्यामुळे समोरच असलेल्या राधा गोविंदांच्या मंदिरात ते छोट्या अभयलाही नित्यनेमाने नेत असत प्रसाद आणि दर्शनासाठी. तेथूनच अभयला कृष्ण भक्तीची जणू ओढच लागली आणि वडिलांच्या संस्कारामुळे कायमची रुजली. वडिलांची ही अशीच इच्छा होती की आपला मुलगा राधाकृष्णांचा दास व्हावा, त्याने संकीर्तन करावे, त्याने ढोलवादन करावे आणि नृत्य देखील करावे. लहानपणापासून श्रीमद भागवत ग्रंथ, चैतन्य चरितामृत, भगवद्गीता याची अनेकदा पारायणे त्यांनी केली होती. मात्र सर्वसामान्य गृहिणींप्रमाणे आईची इच्छा मात्र अशी होती की त्याने खूप शिकून युरोपात जावे, खूप पैसे कमवावे, मुलाबाळात रमावे, गृहस्थाश्रम पत्करावा. जगन्नाथपुरीप्रमाणेच कलकत्त्यातही दरवर्षी जगन्नाथाची यात्रा निघत असे. या यात्रेचे लहानग्या अभयला खूप अप्रूप वाटायचे. म्हणून वडिलांनी तर त्याच्याकरता 3 फूट उंचीचा रथही खेळण्यासाठी आणून दिला. छोटा अभय अगदी 6व्या वर्षापासूनच राधाकृष्णांची पूजा अगदी साग्र संगीतपणे करत असे. अशा धार्मिक संस्कारांमुळे त्याचे पुढील आध्यात्मिक भविष्य निश्चितच उज्ज्वल होतं. किंवा आध्यात्मिकतेची मुहूर्तमेढ लहानपणीच रोवली गेली असं म्हणता येईल. कॉलेजमध्ये असताना आईने त्यांच्या पायात लग्नाची बेडी अडकवली. कॉलेज वयात त्यांच्यावर नेताजी बोस, महात्मा गांधी यांच्या या 2 महान प्रभूतींचाही खूप प्रभाव होता आणि त्यामुळे स्वातंत्र्य संग्रामात आपणही उडी घ्यावी असं त्यांना अनेक वेळा वाटलं. पण सरळ मार्गी वडिलांनी चरितार्थासाठी त्यांना बोस केमिकल कंपनी कलकत्ता येथे नोकरी मिळवून दिली. 1922 साली त्यांचे आध्यात्मिक गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती यांची त्यांची पहिली भेट झाली. अभयची प्रखर बुद्धिमत्ता, इंग्रजीवरील प्रभुत्व आणि अलौकिक कृष्ण भक्ती त्यांनी निश्चित हेरली आणि पाश्चिमात्य देशात कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार करण्याचा आदेश त्यांना दिला. 1933 साली प्रभुपादांनी दीक्षा घेतली आणि श्रील सरस्वतींचे वडील भक्तिविनोद ठाकूर, जे एक वजनदार न्यायाधीश होते, पण त्या काळी वैष्णवांच्या लौकिकाला बट्टा लागेल असे चैतन्य प्रभूंचे अनेक शिष्य चुकीचे वागू लागले. चैतन्य महाप्रभूंच्या निर्मळ शुद्ध उपदेश ते वेगळ्या अर्थाने सांगू लागले. तेव्हा भक्तिविनोद ठाकूरांनी वैष्णवपंथीयांचा आदर आपल्या लिखाणातून पुन्हा निर्माण केला आणि त्याची शिकवण जगातील सर्व धर्म पंथीयांसाठी आहे हे ठामपणे सांगितले. मग हीच तळमळ अभयने मनात जागृत ठेवली. हीच एकुलती एक इच्छा त्यांच्या मनात सतत फुलत राहिली. त्यांची लेखन प्रतिभा विकसित झाली. आता घरच्या घरीच त्यांनी तुटपुंजा सामानात आणि पैशात बॅक टू गॉड हेड हे मासिक सुरू केलं. इतके दिवस अलाहाबाद येथे असणारे त्यांचे बस्तान त्यांनी पुन्हा कलकत्त्याला हलवलं. कामानिमित्त झाशीला त्यांना जावं लागत असे आणि तशातच एका औषध व्यापाऱ्याने त्यांना गीता मंदिरात प्रवचन करण्याचे बोलवलं. दूरदर्शी आणि महत्वाकांक्षी अभयच्या आध्यात्मिक चळवळीची सुरुवात बहुधा येथूनच झाली असावी. लेखन प्रक्रियेला जोरात चालना त्यांनी दिली. दिल्लीला येऊन आपल्या मासिकाच्या प्रती चौकात भर रस्त्यात उन्हातान्हात पावसात उभं राहून वाटल्या आणि इथून त्यांच्या बहुधा प्रचाराची सुरुवात झाली. आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या वृंदावनात पुन्हा एकदा चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे अनुयायी कृष्णाच्या लीलास्थानांचा शोध त्यांनी काढला आणि वृंदावन येथे पुन्हा त्यांनी नंदनवन फुलवलं. अशा अत्यंत पवित्र असलेल्या स्थानी अभय डे गेला.
चिंतन, लेखन, एकांत सर्व मनासारखं मिळालं आणि तिथे गेल्यावर एक महान कार्य घडलं. श्रीमद भागवताच्या 18,000 संस्कृत श्लोकांचे इंग्रजीत भाषांतर त्यांनी केलं. येथेच 1959 साली त्यांनी संन्यास दीक्षा घेतली आणि अभय चरणाविंद स्वामी असं नाव त्यांचं झालं. 1947 सालीच त्यांना भक्तिवेदांत ही पदवी मायापूर येथील वैष्णव संप्रदायाने दिली आणि त्यांचं नाव गौरवित केलं. त्यांचं नाव श्रील म्हणजे भक्तिवेदांत यांचं नाव श्रील प्रभुपाद AC भक्तिवेदांत असं जगभर पुढे प्रसिद्ध झालं. आता श्रील श्रील म्हणजे काय, तर श्रील याचा अर्थ आपण असा पाहतो. श्री म्हणजे राधाराणी आणि राधाराणी म्हणजे भक्ती. ल म्हणजे लीला. राधाराणी आणि कृष्णाच्या भक्ती लीला सांगणारे ते प्रभुपाद स्वामी. वेदविद्येचा परदेशात प्रचार प्रसार करायचा तर तो इंग्रजी भाषेतूनच सहज शक्य आहे. म्हणून त्यांनी भगवद्गीतेचं इंग्रजीतही अनुवाद केला. गुरूंची आज्ञा होऊन 40 वर्ष लोटली होती आणि 70च्या उंबरठ्यावर ते येऊन ठाकले होते. तरीही गुरु आज्ञा अगदी भक्तिवेदांत अजून पुरे करू शकलेले नव्हते. ही तगमग त्यांना होतीच. प्रचारासाठी पुस्तकं, ग्रंथांची आणि इतर ग्रंथांची देखील आवश्यकता होती. म्हणून ग्रंथलेखनातून, त्यांच्या प्रतिविक्रीतून आणि काही देणग्यांमधून त्यांना थोडंसं तुटपुंज अर्थार्जन होतही होतं. अशाच एक देणगीदार म्हणजे सिंधिया स्टीमशिप लाईनच्या त्या मुख्य अधिकारी म्हणजे सुमती मोरारजी यांनी त्यांना काही गीतेच्या प्रती विकत घेऊन देणगी पण दिली होती. तर त्यांना सहज सुचलं की सुमती मोरारजी यांनाच आपण विनंती करावी आणि अमेरिकेत जाण्यासाठी एक तिकीट त्यांना मागितलं. प्रभुपादांचे वय पाहता मोरारजी बाईंनी त्यांचे मन वळवायचा खूप प्रयत्न केला. प्रभुपादांचे वय फार म्हणजे आता वृद्धावस्थेला 70ला आलेले ते होते. पण प्रभुपाद मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांचे एक भक्त होते, मथुरेचे व्यापारी अग्रवाल यांनी त्यांना न्यूयॉर्क येथे काही दिवसच राहण्याची परवानगी दिली. सोबत फक्त 40 रुपये, एक टाईपरायटर, छत्री आणि जरुरी पुरते कपडे एवढं घेऊन ते 13 जुलै 1965 मध्ये एका मालवाहू जहाजातून त्यांनी प्रस्थान केलं. बोटीवर अनेक वेळा जीवावरचं दुखणंही उद्भवलं, पण कृष्ण भक्तीने त्यांना जीवनदान दिलं असंच त्यांची भावना होती. न्यूयॉर्कला पोहोचल्यावर अडचणी काही पाठ सोडत नव्हत्या. पण सार्वजनिक उद्यानांमधून त्यांनी प्रवचन, संकीर्तन, नृत्य अशा प्रकारे प्रचारास सुरुवात केली. त्यांचा वेश, जप, भजन यांच्याकडे आकर्षून अनेक जमाव जमू लागला होती आणि एका छोट्याशा खोलीत त्यांनी आपलं वास्तव्य ठेवलं. आणलेले थोडंसं धान्य आणि त्यातूनच आपलं शाकाहारी भोजन ते करू लागले. आता सर्व संपत आलं होतं. तेवढ्यातच त्यांचा टाईपरायटरही चोरीस गेला. मग काय करायचं? याचं कारण म्हणजे डेव्हिड ॲलन नावाचा एक हिप्पी त्यांचा रूम पार्टनर होता. तो अतिशय मादक पदार्थांचं सेवन करणारा, मांसाहार करणारा असा होता आणि कदाचित त्यांना शंका आली, बहुतेक यांनीच आपलं टाईपरायटर अगदी जीवाभावाचा दोस्त असं चोरलं असावे. त्याच्याबरोबर अनेक हिप्पीही होते. त्यांचा समुदायच गोळा झाला. पण मग प्रभुपादांना येथेच त्यांना एक शक्कल सुचली आणि त्यांनी कृष्ण भक्तीचा उपदेश करून हा हिप्पी समुदायच आपला अनुयायी म्हणून बनवला. हीच वेळ साधून त्यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस अशी संस्था स्थापन केली आणि ही ही संज्ञा त्यांनी 16व्या शतकातील श्रील रूप गोस्वामी यांच्या पद्यावलीतून घेतली आहे. कृष्णोपासनेच्या अमृत रसात बुडणे असा या कृष्ण कॉन्शियसनेसचा अर्थ होतो. हरे कृष्ण चळवळ त्यांनी ही सुरू केली आणि 1967च्या ऑगस्टमध्ये बॉस्टनला सत्स्वरूप दास गोस्वामी
त्या शिष्याला बरोबर घेऊन त्यांनी इस्कॉन केंद्राचीही स्थापना केली. आता इस्कॉन संस्था न्यूयॉर्क येथे नावारूपाला येत होती. इसवी सन 68 साली त्यांनी वेस्ट व्हर्जिनियाच्या टेकड्यांवर जवळपास 1000 एकरांच्या जमिनीवर न्यू वृंदावन नावाचा एक प्रायोगिक वैदिक संघ निर्माण केला. तो संघ फारच यशस्वी झाला. सहस्त्र एकरांपेक्षा अधिक जमिनीवर प्रतिवृंदावन उभं केलं. या संघात हजारो परदेशी तरुण भक्ती मार्ग स्वीकारून मनःशांतीसाठी येऊ लागले. त्यांचे धर्मांतरण कुठेही जबरदस्तीने त्यांनी केले नाही, तर अत्यंत उत्साहाने कृष्ण भावनेने प्रेरित होऊन हा समुदाय त्यांचा तयार झाला. अत्यंत उत्साहाने कृष्ण भावनेने कीर्तन, नर्तन, वादन असं म्हणून सर्व अनुयायी न्यूयॉर्क येथे कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवरून आनंदात फिरू लागले. इस्कॉनचे प्रचारक अनुयायी म्हणून कार्य करू लागले आणि प्रभुपाद स्वतः सुंदर शाकाहारी भोजन तयार करीत असत आणि शिष्यांनाही त्यांनी तो शिकवला. उपाशी लोकांना त्यांनी पोटभर जेवू घातलं आणि अशा मोठ्या अनुयायांच्या तयार होण्यानंतर किंवा त्यांच्या दीक्षाविधीनंतर या पाश्चात्य अनुयायांची नावेही त्यांनी बदलली त्यांच्याच मर्जीने. हॉवर्डला हयग्रीव, वालीला उमापती, माईकला मुकुंद आणि जॅनला जानकी इत्यादी नावं प्रभुपादांनी दिली. ती त्यांनी सगळ्या अनुयायांनी आनंदाने स्वीकारली. अगदी कृष्णलीला अ, व वृंदावन येथील आणि मथुरा येथील कृष्णलीलांची चित्र देखील ती अ, अनुयायी अगदी आवडीने आणि यांनी पेंटिंग खूप सुंदर करायला लागली. जेव्हा त्यांना शंका येत तेव्हा ते प्रभुपादांना विचारत की या हनुमानाचा चेहरा असा का, याला असा का, आणि बाकीचे या लीला कुठे घडल्या, ही सगळी उत्कंठा त्यांनी विचारली, त्यांनी सादर केली आणि प्रभुपादांनी त्याचं शंका निरसन केलं. मात्र यांच्या समोर 4 गोष्टी त्यांनी वर्ज्य म्हणून सांगितल्या. एक मांसाहार वर्ज्य, दुसरं मद्य आणि नशा वर्ज्य, जुगार वर्ज्य आणि व्यभिचार म्हणजे स्वैर स्त्री संबंध वर्ज्य. आता वैदिक मंत्र त्यांनी शिकून घेतले. गीता पठणही नित्य आणि अस्खलित ते करू लागले. प्रभुपाद जेव्हा इंग्लंडला गेले तेव्हा हिथ्रो विमानतळावर खूप मोठा जमाव जमला होता. तेव्हा रिपोर्टरनी त्यांना अं, विचारलं की हा जमाव का जमला आहे एवढा. तेव्हा प्रभुपादांनी सांगितलं, यू यू इंग्लिश और ब्रिटिश पीपल एव्हरीथिंग हॅव टेकन फ्रॉम इंडिया, बट वन व्हॅल्युएबल थिंग यू यू फॉरगेट इट. आणि मी तीच आता तुम्हाला शिकवायला इथे आलो आहे, असं ठामपणे त्यांनी इंग्रजी लोकांना सांगितलं. हा भारताचा तत्वज्ञानाचा आणि भारतीय होण्याचा स्वाभिमानच त्यांनी तिथे दाखवला. मोठ्या अशा दीक्षाविधीनंतर या पाश्चात्य अनुयायांची नावं बदलली आणि ही सगळी अनुयायी मंडळी अस्खलितपणे मंत्र म्हणायला लागली, वेद पठण करायला लागली, गीता आणि दुसऱ्यांना शिकवू देखील लागली. इस्कॉनचं वैशिष्ट्य आता काय आहे, तर त्यांचा हा महामंत्र आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा मंत्र चैतन्य महाप्रभूंच्या भक्ती आंदोलनांच्या काळात प्रसिद्ध झाला. हा मंत्र 3 संस्कृत नावांनी बनलेला आहे: कृष्ण, राम आणि हरे. आता हरे म्हणजे सर्वाकर्षक किंवा राधा राणीची भक्ती, कृष्ण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम आणि राम म्हणजे आनंदाचे भंडार. असा 16 शब्दांचा हा महामंत्र कली संतरण या उपनिषदातून घेतला आहे असं सांगतात. आणि या उपनिषदाचे कर्ते आहेत रघुनंदन भट्टाचार्य. तर प्रभुपादांच्या चरित्रात भक्तिविनोद ठाकूर आणि भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी सांगितलं आहे की बृहन्नारदीय पुराण आणि उपनिषदांचा आधार घेऊन या मंत्राचं श्रेष्ठत्व ठामपणे त्यांनी सांगितलं आणि तसा उल्लेखही येतो. पण कलियुगात मात्र आपण एवढंच म्हणूया की हा मंत्र तारक मंत्र आहे. आता त्यांचे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर वैष्णव संप्रदायात अनेक प्रकारचे टिळक किंवा टिळा लावतात.
जणू ही त्यांची ओळखच आहे. कृष्ण इस्कॉन समांतर रेषा असलेले वृंदावनातील मातीचा पांढरा टिळा कपाळापर्यंत लावतात आणि सरळ नाकापर्यंत तो आलेला असतो. त्याला ते खाली एक तुळशीपत्र काढतात. त्याला ते समोर समांतर रेषांना विष्णुपद म्हणतात आणि खाली असतं ते तुळशीपत्र. त्याचा टिळा असतो. तुळशी म्हणजे विष्णू पदावर वाहिलेला अहंकार असं म्हणता येईल. त्यांचा वेश असतो. इस्कॉनचा वेश अनुयायी साधारण पांढरा पिवळा आणि केशरी रंगातील कुर्ता आणि पायघोळ धोतर अशा वेशात ते दिसतात. स्त्री अनुयायांना मात्र रंगाचं बंधन नसतं. तसा त्यांचा लोगो हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. 8 पाकळ्यांचे कमळ जणू श्रीकृष्णाच्या वैशिष्ट्याचे म्हणता येईल. श्रीकृष्णाचा 8वा अवतार, देवकीचा 8वा पुत्र, जन्मतिथी अष्टमी, अष्टभार्या, अष्टगोपी आणि अष्टमित्र आणि अष्टशत्रू देखील. श्रीकृष्णाच्या प्रती अष्टसात्विक भावाची जागृती कदाचित इस्कॉनला भावली असावी. चरणकमळ, नाभिकमळ, मुखकमळ, हस्तकमळ आणि गोलोक जे धाम आहे कृष्णाचं त्याचा आकार देखील कमळासारखा आहे असं सांगितलं जातं. आणि म्हणून इस्कॉनचे अनुयायी आपल्याला असं सांगतात की आम्ही जणू तुम्हाला गोलोकचा व्हिसा किंवा पासपोर्टच देतो. इस्कॉनच्या मंदिरात अष्टप्रहर पूजा पण होत असते. दिवसातून 6 वेळा सकाळी आणि सकाळी 3:30 ते 4च्या सुमारास त्यांच्याकडे पंचपक्वान्नांचा भोग लावला जातो. त्यात विशेषतः बंगाली मिठाईचं अंतर्भाव असतो. आता अ, मंदिरं आता यांची मंदिरात राधाकृष्ण, बलराम कृष्ण, तसं प्रभुपाद स्वामी आणि चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू अशा नृत्य संकीर्तन भावातील मूर्ती दोघांच्या अशा या स्थापित केलेल्या असतात. अनेक इस्कॉन मंदिरात आपण ते बघतो. आता त्यांचे इस्कॉनची भक्ती परंपरा अशी आहे. श्रीकृष्ण चैतन्य प्रभू, नित्यानंद प्रभू, अद्वैत गदाधर, श्री वासादी गौर ब्रह्मवृंद, सर्व भक्तांची आठवण नित्य ठेवण्यासाठी हा श्लोक त्यांच्या नेहमीच्या मंत्रात आवर्जून म्हटला जातो. ही इस्कॉनची भक्त परंपरा आहे. आता दीक्षा हा त्यांच्याकडे एक मोठा विधी असतो. इस्कॉनमध्ये 3 प्रकारच्या दीक्षा दिल्या जातात. एक ब्रह्मचारी, दुसरी ब्राह्मण दीक्षा आणि तिसरी संन्यास दीक्षा. धर्म, जातीपाती आणि लिंगाचं असं काही बंधन यांच्या दीक्षा व्यवस्थेत नसतं. प्रपंचात राहूनही इस्कॉनचे सभासद अनुयायी होऊ शकतात. एखादे विशिष्ट ध्येय उद्दिष्ट घेऊन गुरु आज्ञेने ब्रह्मचारी इस्कॉन संघात मंदिरात दाखल होतात आणि तेथील सर्व प्रथा रोजनिशी शिकून पुढे 12 वर्षानंतरच त्यांना संन्यास दीक्षा दिली जाते. म्हणजे जवळपास त्यांना गृहस्थाश्रमात असले तर आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर त्यांना ही दीक्षा दिली जाते पुष्कळ. यज्ञ आणि वैदिक मंत्रांच्या उच्चारात त्यांची दीक्षा जागरण गुरूंकडून होतं. त्यांना हातात दंडही घ्यावा लागतो. भगवद्गीता, श्रीमद भागवत, चरितामृत, भगवद्गीता आणि चैतन्य भागवत या अनेक समृद्ध आणि आध्यात्मिक अशा ग्रंथांचं वाचन, लेखन, मनन करणं अत्यंत आवश्यक असतं. वेदांचे आणि वेदांताचे अध्ययन, संस्कृत मंत्र यांचे त्यांना ज्ञान अत्यावश्यक असते. आता इस्कॉनची 8 उद्दिष्ट आहेत. कशा करता हा इस्कॉन पंथ अस्तित्वात आला. एक आहे आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार, आध्यात्मिक जीवन पद्धतीनुसार आचार धर्म, जगात बंधुभाव आणि शांती स्थापित होणे. दुसरं आहे भगवद्गीता आणि श्रीमद भागवत ग्रंथाच्या आधारे कृष्ण भावनेचा प्रसार. तिसरं आहे प्रत्येक जीवात्म्यात भगवान कृष्णाचा अंश आहे ही भावना दृढ करणे. चौथं श्री भगवान चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणुकीनुसार संकीर्तन म्हणजे नाम आणि गुणाचं संकीर्तन, भगवंतांचा नामघोष आणि सामुदायिक पद्धतीने करणे हे त्यांच्या इस्कॉनमध्ये अत्यंत आवश्यक असतं. संस्थेचे सदस्य आणि भगवंतांचा नामघोष, अखिल समाज यांच्यासाठी पूर्णतः श्रीकृष्णांना समर्पित असं
दिव्य लीला स्थळं म्हणजे मंदिरं, मोठी मोठी मंदिरं आणि गुरुकुल उभारणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. साधी पद्धती आणि सर्वसमावेशक वृत्ती ठेवणं. आता त्यांच्याकडे पोशाखात आपण बघतोच बडेजावपणा फार नसतो किंवा अ, त्याप्रमाणे त्यांची राहणी असते. भोजनही सात्विक असतं. म्हणजे त्याच्यात कांदा, लसूण, मांस, मच्छी हे काही आविर्भूत नसतं. वरील उद्दिष्टपूर्तीसाठी अ, वृत्तपत्रे. आता याचा खर्च सगळा कसा चालवायचा? वरील उद्दिष्टपूर्तीसाठी वृत्तपत्रे, मासिके, पुस्तके यांचं ते लेखन करतात आणि ती वितरित करतात. त्यांच्याकडे असं आहे, की इस्कॉन मंदिरात एखादा अनुयायी झाला, की त्याला अगदी तो कितीही मोठ्या पदावरचा असला, तरी त्याला प्रत्येक रेल्वे स्टेशन, चौका-चौकात, भाजी मंडईत किंवा विमानतळावर त्यांनी अ, अशी पुस्तकं विकायला पाठवलेलं आहे आणि त्याच्यात कोणालाही कमीपणा वाटत नाही. सर्वांनी उत्कृष्ट भोजन आणि निवासाची व्यवस्था करणे, हे त्यांचं एक मोठं उद्दिष्ट आहे. आता आपण आत्ताच्या महाकुंभात देखील पाहिलेलं आहे, की इस्कॉनच्या मंदिरामधून रोज 1 कोटी लोकांना भोजन व्यवस्था होत होती. आता वेदाध्ययनासाठी 1972 साली त्यांनी गुरुकुल स्थापन केलं. प्रभुपादांनी स्वतः आपल्या मृत्यूपश्चात अनुयायांमध्ये कुठेही भांडण होऊ नये, मत्सर वाढू नये किंवा भ्रष्टाचार माजू नये म्हणून एक GBC ही दीक्षा देण्यासाठी गव्हर्निंग बॉडी कमिशन अशी स्थापन केली. मंदिराच्या अध्यक्षांकडून शिष्याची लेखी परीक्षा होते. म्हणजे भक्तीची परीक्षा म्हणता येईल. भक्तीची तुम्ही परीक्षा घेता का? असं त्यांना पुष्कळ विचारतात. पण अनुयायाचं घेणाऱ्या अनुयायाचं ज्ञान देखील तपासून पाहता येतं आणि मगच त्यांना दीक्षा दिली जाते. मंदिराच्या अध्यक्षांकडून अशी सर्व तऱ्हेची लेखी परीक्षा होते. वास्तव्याचा त्यांचा काळ लक्षात घेऊन आणि कमीत कमी 12 वर्षांनी त्यांना ही संन्यास दीक्षा दिली जाते. भक्ताला दररोज 16 मंत्रांचा महामंत्र आहे जो त्यांचा हरे राम, हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण हरे हरे, हरे हरे हा 16 माळांचा महामंत्र जप अनिवार्य आहे. 2009 मध्ये महिला गुरूंनाही त्यांनी मान्यता दिली आहे. त्यांना माताजी म्हणतात. तर पुरुषांना दास ही उपाधी मिळते. नवविधा भक्तीतील दास्य भक्ती जी इथे श्रीकृष्णाशी संलग्न आहे, आपल्या गुरूंशी जोडलेली आहे, तीच भक्ती, दास्य भक्ती अ, इस्कॉनला अभिप्रेत आहे. म्हणून कदाचित त्यांनी दास हे अ, त्यांच्याकरता लावलं असावं. अ, आता इस्कॉनचा जगभरात वेगाने प्रसार झालेला होता. त्याचा कसा झाला तो कसा झाला आणि अल्पावधीत कसं म्हणजे केवळ 10 वर्षामध्ये 1966 ते 1977 या 10 वर्षात म्हणजे अल्पावधीत इस्कॉनचा चळवळीचा संघाचा प्रसार जगभरात कसा झाला ते आपण बघू आता. जगातील बहुतेक 7 खंडांपैकी 6 खंडांमध्ये हा प्रसार झालेला आहे. 7वा खंड अंटार्क्टिका बर्फाळ म्हणून कदाचित तिथे झाला नसावा. जगातील 6.5 देशात 650 देशात इस्कॉनचा प्रचार हा झाला आहे आणि 800 ते जवळपास 1000 मंदिरं तिथे मोठी उभी राहिली आहेत. 90 लाखाच्या आसपास अनुयायी आहेत. स्वतःची जगातील भक्ती वेदांत बुक ट्रस्ट अशी सर्वात मोठी प्रकाशन संस्थाही त्यांची आहे. राजवाड्यासारखी भव्य दिव्य मंदिरं, पर्यटन क्षेत्र भारतातील असे त्यांनी ठिकठिकाणी उभे केले आहेत. भारतातही हे आज आपल्याला सर्वदूर दिसत आहे. नुकतंच भारतातलं सर्वात मोठं 2 नंबरचं इस्कॉन मंदिर किंवा वृंदावन नगरी ही अ, त्याचं उद्घाटन पनवेल येथं आपल्या अ, पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे. भक्ती वेदांतांनी श्रीमद भगवद्गीतेच्या आधारावर म्हणजे भगवद्गीता जशी आहे तशी असं लिहून संपूर्ण विश्वात वैदिक धर्म, तत्वज्ञान तथा भारतीय संस्कृतीत अभूतपूर्व रुची उत्पन्न केली.
यापासून पाश्चिमात्य देशात जी भ्रांत अशी त्यांची अवस्था होती, अशा पाश्चात्य तरुण तरुणींनी यथार्थ वैदिक ज्ञानाचा आणि जीवन पद्धतीचा स्वीकार केला. आता 30 भाषातून या भगवद्गीतेची भाषांतर झालेली आहेत. अमेरिका, युरोपमधील अनेक विद्यापीठातून भगवद्गीतेचा अभ्यास आजही केला जातो. अनेक आय-टी संस्था, कॉर्पोरेट कंपन्यातून इस्कॉनच्या उच्च शिक्षित अनुयायांना मार्गदर्शनासाठीही निमंत्रण दिले जाते. त्याचप्रमाणे त्यांचे जे शिष्य होते सत्स्वरूप गोस्वामी यांनी देखील प्रभुपादांचे चरित्र लिहिलं आहे 2 खंडात. त्यांचे हे पहिले शिष्य अ, प्रभुपाद अनेक खंडांमध्ये लिहिलेलं चरित्र म्हणजे प्रभुपाद लीलामृत आणि सारांश पद्धतीने लिहिलेलं म्हणजे नुसतं प्रभुपाद. त्याच आणि 76 मध्ये त्यांनी वैदिक परंपरेचे संक्षिप्त विवरण करणारे असे रीडिंग इन वैदिक लिटरेचर हे पुस्तक लिहिलं आणि अमेरिकेतील अनेक विश्वविद्यालयात ते आजही शिकवलं जातं. आता हा जगभरात प्रसार त्यांच्या इस्कॉनचा झाला. तो कोणाच्या आधारावर झाला? त्यांना आज अनेक अनुयायी कसे मिळाले? तर बघा, हेनरी फोर्ड यांचे नातू, फोर्ड मोटर्सचे मालक अल्फ्रेड फोर्ड यांनी अंबरीश दास नावाने दीक्षा घेऊन इस्कॉनचे सदस्य म्हणून कृष्ण भक्त ते झाले. तर सर्व जगाला वेड लावणाऱ्या त्या काळी बीटल्स या संगीत बँडचा संस्थापक जॉन हॅरिसन आणि जॉन लेनन यालाही कृष्णाची बोहिरी पडली आणि तो प्रभुपादांचा अनुयायी झाला. इंग्रजी गीताने ऐवजी तो आता कृष्ण भजन आणि हरे कृष्ण मंत्रांचा कॅसेट काढून वितरित करायला लागला आणि त्यामुळे त्यांना पुष्कळच आर्थिक पाठबळ मिळालं. या संस्थेला पुष्कळ मदत झाली ती या बीटल्सच्या संगीतकारांमुळे. अशाच अनेक परदेशी वास्तव्य असणाऱ्या भारतीयांच्याही त्याच्या कार्याला कायम वरदहस्त मिळत गेला. कुठेही तत्वांशी तडजोड न करता प्रेमपूर्वक संबंधांमुळेच त्यांनी लोकांना इस्कॉन कार्यात सहभागी करून घेतलं. आता बघा, गुजरातचे माजी राज्यपाल श्रीमंत नारायण आणि उद्योगपती रामकृष्ण बजाज अशी कितीतरी मोठी नावं आपल्याला सांगता येतील की जे त्यांचे अनुयायी आहेत किंवा त्यांच्या संघाशी इस्कॉनशी अगदी जवळचं त्यांचं नातं आहे. पाश्चात्य जगात इस्कॉनचा पसारा आणि बोलबाला वाढलाच होता. वैभव प्राप्त होऊन कृष्ण भावनेचाही गुरूंच्या आज्ञेनुसार प्रसार झाला होता. आता भारतात मात्र मूळ ते भारतीय असल्यामुळे प्रभुपादांच्या मनात मायदेशी हे असेच कार्य घडावे अशी इच्छा होती. आणि आता वयाची तर त्यांचं वय आता 80 वर्षाचं होतं. आता काय करायचं म्हणून कायम वास्तव्यासाठी ते वृंदावनात आले आणि चैतन्य प्रभूंचे मूळ मायापूर आणि कृष्ण भक्ती जिथे रुजली आहे, जिथे कृष्णाचं वास्तव्य आहे, अशा वृंदावन आणि मथुरामध्ये त्यांनी इस्कॉनची मोठी भव्य मंदिरं बांधली. नंतर भारताचं प्रवेशद्वार मुंबईतील जुहू असं येथे एक मोठं इस्कॉन मंदिर बांधलं. त्याच्यात त्यांना खूप अडचणी आल्या, पण तरीही त्यांनी आपला हट्ट सोडला नाही आणि तिथे जुहू येथे त्यांनी मोठं इस्कॉन मंदिर बांधलं. नंतर बंगलोर, दिल्ली, हैदराबाद अशा सर्वच मोठ्या शहरांमध्ये मोठी मोठी भव्य अशी इस्कॉनची मंदिरं उभी राहिली. आता या मोठ्या शहरांमध्ये देखील इस्कॉनने भरारी घेतली होती आणि याकरता कशामुळे तर भारताच्या रस्त्यांवरून पाश्चात्य शिष्यांनी देखील संकीर्तन नृत्य करून मिरवणुका काढल्या. म्हणजे बघा, प्रचार केला. मूळ तत्वज्ञान भारतीयच, पण इस्कॉनच्या रूपाने पाश्चात्यांनीही याचा प्रसार भारतात येऊन केला. आधी पाश्चात्य लोकांमध्ये प्रभुपादांनी प्रसार केला आणि मग पाश्चात्य लोकांनी देखील इथे येऊन कृष्ण भक्तीला इस्कॉनच्या मदतीचा हातभार लावला. इस्कॉनमध्ये भारतीय सण मोठे उत्साहाने साजरे होतात. जसे हे जन्माष्टमी, होळी
वसंतोत्सव, एकादशी यांचं विशेष महत्व आहे. प्रभुपादांनी पाश्चात्य देशात आज सर्वदूर त्यांच्या संस्था आहेत. आता तो संस्था म्हणजे काय, वटवृक्षच अल्पावधीत विस्तारलेला आहे. अशा वैभवी संस्थेवर आक्षेप आणि टीका होणं ही साहजिकच आहे. आता काय काय कोणी कोणी टीका केली आहेत. प्रभुपादांवरच त्यांच्या हयातीतच न्यूयॉर्क येथे खटला भरला गेला. तो अमेरिकन दाम्पत्याने. ते म्हणतात, प्रभुपाद आमच्या मुलांना आमच्यापासून दूर घेऊन जातात आणि पैसे उकळतात, बुद्धीवर नियंत्रण मिळवतात. अशा आरोपांविरोधात खुद्द न्यायालयानेच त्यांचा निर्णय दिला की हरे कृष्ण संप्रदाय हा भारतातील सनातन धर्माचा म्हणजे हजारो वर्षापासून ज्याचा मूळ आधार आहे, अशा प्रामाणिक तत्वज्ञानाचा धर्मपंथ आहे, जो दुसऱ्याच्या हक्काची पायमल्ली करणारा नाही. आणि म्हणूनच प्रभुपादांची कृष्णावर जी गाढ निष्ठा होती, त्याचा अलौकिक महिमाच त्यांना बघायला मिळाला. ही कृष्णलीलाच म्हणावी लागेल. आज भारतामध्ये ही असेच आक्षेप अनेक घेतले जातात. इस्कॉन पंथीय आमच्या उच्च शिक्षित मुलांना संन्यास दीक्षा देऊन आमचा म्हातारपणचा आधार काढून घेतात. पण त्याचे खंडन खुद्द IITians करतात, भक्त. ते म्हणतात, आमच्या आजच्या धकाधकीच्या काळात मानसिक शांती मिळण्याचे मार्ग म्हणून आम्ही त्याकडे बघतो. पैसा, बंगला, गाड्या कितीही मिळाले तरी समाधान होत नाही. मग प्रत्येक ठिकाणी चढाओढ, स्पर्धा आणि मग नैराश्य. पण कृष्ण दरबारात अशी स्पर्धा नाही आणि उत्तम रीतीचा चरितार्थही येथे होतो. इस्कॉनचा पैसा परदेशात जातो असा एक आरोप होतो. असं सांगितलं की परदेशातील डॉलर हे भारतातील पैसा हा परदेशी जातो. पण खुद्द प्रभुपादांनी सांगितलं होतं की आम्ही डॉलर मिळवतो ते भारतीयांसाठीच. ते इथे मंदिरे, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, पर्यटन स्थळे यांच्या वाढीसाठी. नंतरचा एक आरोप आहे तो म्हणजे हे लोक नुसतंच रस्त्यावरून नाचगाणी करत हिंडतात. यांना नक्की तत्वज्ञान माहीत आहे की नाही, हा एक मुद्दा आहे, असं लोक आरोप करतात. पण त्याच्याकरता अ, आपली आपली प्राचीन जी पंथ आहेत, संप्रदाय, ते देखील आपल्याला असंच सांगतात की अगदी आधीपासूनच भावभक्तीत लीन होऊन भगवंतांचे गुणगान करत असतो आपण. आणि त्याच्यात मीराबाई, तुलसीदास, नाचू कीर्तनाचे रंगी सांगणारे सर्व संत, वारकरी संप्रदाय, अलीकडचे सद्गुरू म्हणजेच ईशा फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांचे सर्व अनुयायी शिष्य असे नर्तन करीतच असतात. हे तिसरा आहे, याच्यावर आक्षेप असा आहे की सर्व वैष्णव पंथ हे शिवाला कनिष्ठ मानतात. वैष्णव पंथ हे शिवाला कनिष्ठ मानतात. कालच महाशिवरात्र झाली आणि त्याच्याबद्दल एक उल्लेख आला. पण याचंही खंडन त्यांनी केलेलं आहे की रामानंदी संप्रदाय, मध्व संप्रदाय आणि अ, हे कधीही शिवद्वेषी नव्हते. आणि त्यांना त्यांचा जो भक्त वैष्णव म्हणून त्याच्या आराध्य दैवताची त्यांची पूजा ते करतात. पण शिवाची पूजा करू नका असे सांगत नाही. त्यातही त्यांनी असं सांगितलं आहे की शिव म्हणजे तामसी आणि हा गुण विष्णूच्यातील उभारून आलेला गुण आहे आणि तो म्हणजे शिव. आता अ, ते असंही सांगतात की तुम्ही भारतामध्ये जेव्हा आम्ही पाश्चात्यांमध्ये प्रचार केला तेव्हा त्यांना आधार दाखवायला कोणीतरी एक देव पाहिजे. मग आम्ही कृष्णाला आपलंसं केलं आणि हाच देव मूळ असं त्यांना सांगितलं. आणि म्हणून त्यांच्या ज्या अनेक शंका ज्या होत्या त्यांचं निरसन आम्ही केलं आणि कृष्ण म्हणूनच आमचा हा आराध्य दैवत आहे. आता अ, भारतातलं किंवा भारताबाहेरचं हे कार्य त्यांच्या मोठ्या जोमाने असं उत्साहाने त्यांचे पुढचे अनुयायी कळसाला नेत आहेत. आता वानगी दाखल काही उदाहरणं आहेत. ती म्हणजे अशी की 25 वर्षापासून प्रचार करणारा रशियन कमांडो वेदपात्री
प्रभू, ज्याला 13 परदेशी भारतीय भाषा येतात, जो हार्मोनिका घेऊन उत्तम नर्तन भजन करतो आणि जो अस्खलित संस्कृत आणि हिंदीमध्ये प्रवचन करतो. अमेरिकेतील जरीपटका महाराज, भारतातील गौरांग प्रभू, अमोघ लीला प्रभू, गौर गोपालदास जे पुण्याचेच आहेत आणि इस्कॉन मंदिराचे आता हे गौरांग प्रभू जुहूचे मंदिराचे प्रमुख आहेत. अमोघ लीला द्वारका येथील प्रमुख आहेत आणि पुण्यातील आहेत ते राधेश्याम प्रभू यांनी अ, गलेलठ्ठ पगाराच्या अगदी गुगल वगैरे अशा अमेरिकन कंपनीच्या नोकऱ्या गलेलठ्ठ पगाराच्या सोडून त्यांनी आज अ, इस्कॉनला आपलंसं केलं आहे आणि इस्कॉनच्या तत्वांची धुरा ते आपल्याला वाहताना दिसतात. पुष्कळदा एखाद्या थोर व्यक्तीच्या निधनानंतर त्याने केलेलं कार्य हे नामशेष होतं. पण श्रील प्रभुपादांचे अस्तित्व आजही टिकून आहे, विस्तार पावला आहे. चैतन्य महाप्रभूंची शिकवण आणि कृष्ण भक्तीचा प्रसार असं खऱ्या अर्थाने प्रभुपाद स्वामींनी केला. 14 नोव्हेंबर 1977 मध्ये त्यांनी मोठ्या समाधानाने आपला देह वृंदावन येथे ठेवला. प्रभुपादांची ग्रंथसंपदा ही फार नाही पण 80-90 एवढ्या संख्येत आहे. गुरूंची शारीरिक सान्निध्य म्हणजे वपू आणि त्यांचे आध्यात्मिक ग्रंथ म्हणजे वाणी. जोवर शिष्यापाशी असते तोवर गुरु शिष्यांची ताटातूट कोणीही करू शकत नाही. इथे समर्थ उक्तीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. काय म्हणतात, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्यतेची वाट गवसेल की. योगातही सेवा करणे हा सर्वोच्च साक्षात्कार आणि आनंद आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेली हीच शिकवण प्रभुपादांनी पुढे नेली आणि ती अशी की श्रीकृष्ण जेव्हा आपल्या प्रिय गोपी राधा आणि वृंदावनवासी यांना सोडून मथुरेस पुढे द्वारकाधीश म्हणून गेले, ते परत कधीही न येण्यासाठी. त्यांच्या विरहात ब्रजवासियांनी त्यांचे स्मरण कायम ठेवले. पण मनात कृष्ण भेटीच्या आशा पल्लवित होत्या आणि त्यामुळेच कृष्णवियोगातही त्यांच्या मनात त्यांच्या नामस्मरणाने त्यांना मिलनाचाच अत्यानंद मिळाला, अशी त्यांना अनुभूती मिळाली. हीच नामस्मरण भक्ती इस्कॉनच्या कृष्ण भावनेतील साक्षात्काराचे सार होय असं वाटतं. आई वडिलांची इच्छाही प्रभुपादांनी पूर्ण केली तर ज्योतिषाचे भाकीतही प्रभुपादांनी खरे केले. समर्थांनी हा भक्तिपंथ धरावा असा आपला उपदेश मनोबोधात केला आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे, किंवा भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव. भागवत भक्ती शिकवतं आणि भगवद्गीता जगण्याची युक्ती किंवा आनंद देतं. प्रभुपाद स्वामी दोन्हीही जगले. भागवत पण जगले, भागवत ग्रंथ ही जगले आणि भगवद्गीता ही जगले. शक्ती, भक्ती, युक्ती असं अ, तिन्ही प्रकार प्रभुपादांनी आपल्या जीवनचरित्रातून आणि इस्कॉनच्या स्थापनेनंतर दाखवून दिले. आज माझ्यावर विश्वास दाखवून आदरणीय संध्याताईंनी मला सकल संत विचार मंचमध्ये विचार मांडण्याची जी संधी दिली, मी त्यांचे आभार नुसतेच आभार न मानता त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते. आदरणीय मुकुंद दातार सर, अन्य पदाधिकाऱ्यांनी अनेक धन्यवाद देऊन माझ्या शब्दांना विराम देण्यापूर्वी काही चुका झाल्या असल्यास माझी पहिलीच वेळ आहे, श्रोते हो क्षमस्व. रामकृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ.